धनगर आरक्षणासाठी आंदोलन केलं गेलेलं आहे आणि यावेळी धनगर जलसमाधीसाठी नदीमध्ये उडी मारणारे धनगर आंदोलक हे सापडले आहेत। धनगर आरक्षणासाठी दोघांनी गोदावरीमध्ये उडी मारली होती। नगरमधील प्रवरा संगम येथील गुरुवारची ही घटना आहे। आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। जयेश, काय अधिकची माहिती? नीलम, काल गुरुवारी 11 वाजेच्या दरम्यान दोन धनगर आंदोलक जे आहेत, प्रल्हाद तोसमारे आणि बाळासाहेब कोळसे, हे दोघं बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आणि प्रवरा संगमच्या पुलाजवळ एक जी गाडी आहे त्या गाडीवरती त्या ठिकाणी आम्ही जनसमाधी घेत आहोत धनगर आरक्षणाकरता आणि या सरकार जबाबदार राहील अशा पद्धतीची जी चिठ्ठी आहे ती लिहून दोन धनगर जे आहे समाजाचे बांधव जे आहेत ते बेपत्ता होते। यानंतर धनगर समाजाने आक्रमक होऊन या ठिकाणी अहमदनगर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर रस्ता जो आहे त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं। मोठा पोलीस फौजफाटा या दोन्ही आंदोलकांना शोध घेण्यासाठी कार्यरत झाला। त्या ठिकाणी NDRF ची टीम जी आहे ती पुण्यावरून देखील बोलवण्यात आली आणि हे होत असताना त्या प्रवरा संगम पासून 2 किलोमीटर अंतरावरती जे मच्छीमारांचे ताफेरे आहेत त्यावर ते दोन आंदोलक जे आहेत ते आज सकाळी मिळून आलेले आहेत। धन्यवाद जयेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।